गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, उद्या आम्ही फिरायला जाणार आहोत. उद्या आहे संडे. आज आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. काय सामान घ्यायचं आहे थोडंफार, ते घेण्यासाठी चाललेलो आहोत डीमार्टला. पप्पा गाडी पुसत आहे तिथे. तेव्हा गाईज पप्पा गाडी पुसत आहे. आता आम्ही डीमार्टला जाणार आहोत. म्हणून गाडीला धूळ लागलेली म्हणून पप्पा गाडी पुसत आहेत. तेव्हा गाईज पप्पाने गाडी काय संपवली तुम्हाला दाखवतो फ्रंट साईडने. हे बघा गाईज, आपली परी एकदम मस्त सजलेली पुसून चकाचक नवीन गाडीसाठी वाटत आहे. आता आपण डीमार्टला चाललेलो आहोत. गाडी पुसलं की माझा भाऊ आणि मम्मी येणार आहे. आम्ही जाणार आहे आता डीमार्टला. तर चला, आपण गावाला गेलेलो ना, मग आता आलेलो आहोत आपण मुंबईला. आणि आमच्यासोबत मला आणि माझ्या भावाला घालवायला कोण आले तुम्हाला दाखवतो गाईस. तेव्हा हे माझे आबा आहेत गाईस. हे गावावरून आम्हाला घालवायला आलेले आहेत. हे आमचे आबा आहेत. तर आता आम्ही हँडला पण घेऊन चाललेलो आहोत डीमार्टला. थोडंफार सामान घ्यायचं आहे हँडला पण. तर आता आपण डीमार्टला जाणार आहोत गाईस. आबा हाय बोला. हाय म्हणा. हाय हाय गाईस. माझे आबा आहेत हे, म्हणजे की माझ्या पप्पाचे पप्पा आहेत. आम्ही त्यांना आबा बोलतो. तर आता आपण डीमार्टला जाणार आहोत. पप्पानी कार ऑन केलेली आहे, स्टार्ट केलेली आहे कार. आता आपण जाणार आहोत डीमार्टला. गाईज मम्मी पण आलेली आहे. हे बघा, हे मम्मी आहे आणि हा माझा भाऊ. हे बघा, हे दोघं आलेले आहेत. आता आम्ही डीमार्टला निघालेलो आहोत, तुम्ही बघू शकता. बघा, आता आपण गावाला चाललेलो आहोत. सॉरी, डीमार्टला चाललेलो आहोत गाईज. सॉरी, बाय मिस्टेकली झालं. डीमार्टला चाललेलो आहोत आपण. हेवा आमच्या या डॉगीची कशी मान हालत आहे. हे आमचे गणपती बाप्पा. हे बघा गाईज, या प्रकारे आमचा इंटेरियर आहे. हे बघा, हा इंटेरियर आहे आमचा. तिकडे आपण डीमार्ट मध्ये आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही डीमार्ट माझ्या मागे. हे डीमार्ट आहे आमचं. तुम्ही नेम प्लेट बघू शकता डीमार्टची. चला गाईज, तुम्हाला आता डीमार्ट दाखवणार. आम्ही आतमध्ये गेल्यावरती पार्किंग कशी आहे पण तुम्हाला दाखवणार. चला पार्किंग मध्ये जाऊया. तेव्हा ही आमची पार्किंग आहे. इथून एंट्री आहे. इथून आता आम्ही लेफ्ट घेणार आहे. हे बघा गाईज. आणि गाईज हे बघा, इथे एक मोठा आरसा आहे, कारण की पुढून गाडी आली का इथं दिसतं. हे बघा गाईज, हे पार्किंग आहे गाईज. हे बघा, आपली गाडी दिसते आरशात. मिररमध्ये आपली गाडी आहे गाईज. आता आत चाललेलो आहोत आपण पार्किंग मध्ये. हा मिरर कशासाठी असतो? आता आपण पार्किंग, तेव्हा आपल्याला पार्किंग पण मिळाली आहे. आपण पार्किंग मध्ये चाललेलो आहोत. हे बघा, बघू शकता. थांबा, दिसलं ते बघा ते. आता हे बघा, ही गाडी आहे ना व्हॅनच्या बाजूला, इकोच्या बाजूला उभं आहोत. हे बघा, इथे जागा इथे उभं आहोत. आम्ही उतरून घेऊ का? काहीच. चला आपण उतरू, मग गाडी वळवतील. पार्क करता जाऊ शकतो तुम्ही. आता आपण त्या लिफ्टनी वरती जाणार आहोत ग्राउंड फ्लोअरला.
पप्पाने गाडी पार्क केलेली आहे. तेव्हा हे आमचे आबा आहे, मी आहे, माझा भाऊ आहे आणि माझे पप्पा आहेत. आम्ही सगळेजण डीमार्टला आलेलो आहोत. चला आता आपण डीमार्टला जाऊ. ग्राउंड फ्लोअरवरती जाऊया. गाईज, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्राउंड फ्लोअर हाच आहे ना, पण नाही, हा बी फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअरवर आहे. हां, चला आपण जाऊया. आमच्या आम्हाला लिफ्टचा प्रवास दाखवत आहे. तेव्हा या प्रकारे आमची लिफ्ट आहे डीमार्टची. हे डीमार्ट आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरवरती चाललेलो आहोत. हे बघा, आलेलं आहे ग्राउंड फ्लोअर. तेव्हा ते पार्किंग आहे. चलो, हे बघा गाईस, तुमचं नाव काय? विशाल नाव आहे यांचं. तुमचं नाव काय? सागर. सबस्क्राईब करा. तुम्ही पण बोला. चला गाईस, आपण चाललेलो आहोत डीमार्टमध्ये. या एंट्री, आपण एंट्रीमधून चाललेलो आहोत आज. तेव्हा गाईस, हे डीमार्ट आहे, डीमार्ट प्रवेश एंट्री. ते बघा, पप्पा गेलेले आहे ट्रॉली घेऊन. आपण आतमध्ये चाललेलो आहोत. चला गाईस, तू चल पुढं. पण घेतलेली आहे. आता आपण चाललेलो आहोत आतमध्ये सामान घेण्यासाठी. आम्ही चला त्यांना झाडू मारू द्या. सर का आम्ही पार्लेजी घेतलेला आहे गावाला. आमची बहीण आहे गावाला, तिच्यासाठी. गाई त्या मावशी डिमांड स्वच्छ ठेवत आहे. चल ना. हे बघू शकता तुम्ही, माझ्या पप्पानी त्यांच्या मम्मी पप्पासाठी एवढं सगळं सामान घेतलेलं आहे. तेव्हा आम्ही काय काय घेतलेलं आहे. इथे कपडे आहेत, तेल, पावडर, साबण, इथे तांदूळ, फरसाण, रवा, साखर, शाबू, पोहे, पापड, सोनपापडी, बॉर्बन बिस्किट, चिप्स, चिवडा, भेळ, चणे, चक्की, डबे, निरमा, पेन, पेन्सिल, नीलकटर, कैची, अगरबत्ती, टूथपेस्ट, ब्रश, विक्स. तर गाईज बघू शकता, एवढं काय काय आम्ही आणलेलं आहे. आमच्या काकाच्या दीदीसाठी पण आम्ही पेन घेतलेला आहे, अजून पेन्सिल घेतलेली आहे. आणि माझ्या काकाच्या दीदीसोबत माझ्या काकाचा पोरगा पण आहे. मग त्या दोघांसाठी हे आहे, हे पण आहे, हे एवढं सगळं त्यांच्यासाठी पण आहे. कंपॉक्स 2 दिलेले आहेत, पेन दिलेले आहेत, डबे दिलेले आहेत, एवढं सगळं दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पावरती असंच प्रेम करत राहा. असं माझ्या पप्पासारखं एवढं सगळं द्या तुमच्या मम्मी पप्पाला. देण्याने काही कमी पडत नाही, त्यामुळे तुम्ही पण द्या. माझे पप्पा एवढं कष्ट करून त्यांच्यासाठी एवढं सगळं पाठवतात, त्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा गाईस. तर आजचा ब्लॉग इथंच ॲड करत आहे. थँक्यू.